मित्रांनो नमस्कार. बुक विजन या यूट्यूब चॅनलवर मी प्रतीक आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल या डेल कार्नेगी लिखित पुस्तकाचा सारांश ऐकणार आहोत. मित्रांनो, डेल कार्नेगी यांच्या हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल या पुस्तकानं लाखो लोकांचं आयुष्य बदललं आहे. तुम्हाला लोकांशी चांगलं नातं निर्माण करायचं आहे का, प्रभावी संवाद साधायचा आहे का, तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. चला तर मग या पुस्तकातील महत्त्वाचे धडे आणि त्यामागील तत्वांचा अभ्यास करूया. लोकांना जिंकण्याचं सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं तत्व म्हणजे टीका, तक्रार आणि दोष देणं टाळा. नेहमी लक्षात ठेवा की लोक टीकेला प्रतिसाद देत नाहीत, तर ते तिच्या विरोधात स्वतःचं संरक्षण करतात. अब्राहम लिंकन सुरुवातीच्या काळात लोकांवर खूप टीका करत असत, पण एकदा त्यांना असं सांगण्यात आलं की तू लोकांची परिस्थिती समजून घे आणि मग निर्णय घे. यानंतर ते अधिक समंजस झाले आणि महान नेते बनले. आणि म्हणूनच नेहमी समोरच्याची बाजू ऐका, त्यांचे मत समजून घ्या. दोषारोप करण्याऐवजी सल्ला देण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही नात्यामध्ये किंवा संबंधांमध्ये प्रामाणिकपणा अतिशय गरजेचा असतो आणि म्हणूनच लोकांना प्रामाणिक आणि उत्स्फूर्त अशी प्रशंसा द्या. लोकांना त्यांच्या नावाचा, कर्तृत्वाचा आणि मेहनतीचा सन्मान अपेक्षित असतो. हेनरी फोर्ड आपल्या कर्मचाऱ्यांची नेहमी प्रशंसा करत. यामुळे ते अधिक मेहनत घेत आणि त्या कर्मचाऱ्यानेच फोर्ड कंपनीला मोठं बनवलं. मित्रहो, नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येकात काही ना काही चांगलं असतं हे हेरून त्यांचं कौतुक करा. मनापासून आणि प्रामाणिक प्रशंसा करा. लोकांच्या नावाचा आणि स्वभावाचा आदर करा. प्रत्येक व्यक्तीला आपलं नाव आणि ओळख ही प्रिय असते. डेल कार्नेगी एका मोठ्या उद्योजकासोबत लंच करत होते. त्यांनी त्या व्यक्तीचं नाव वारंवार घेतलं. त्यामुळे उद्योजकाला फार विशेष वाटलं आणि एक मोठा करार त्या दोघांमध्ये मंजूर झाला. लोकांची नावं लक्षात ठेवा. त्यांचा आपल्या संभाषणामध्ये वापर करा. त्यांच्याशी त्यांच्या आवडीच्या गोष्टींवरती बोला. लोकांचं लक्ष वेधायचं असेल तर त्यांना काय हवं आहे ते समजून घ्या. लोक स्वतःच्या गरजा आणि इच्छांमध्येच गुंतलेले असतात. थिओडोर रूझवेल्ट प्रत्येक भेटीआधी समोरच्या व्यक्तीच्या आवडीविषयी वाचत असत. त्यामुळे ते लोकांशी सहज जुळत असत. समोरच्याचे स्वारस्य ओळखा आणि त्यावरती बोला. त्यांचे स्वप्न, त्यांची ध्येय, त्यांच्या अपेक्षा, आकांक्षा समजून घ्या, जाणून घ्या आणि त्यांना मदत करा. लोकांशी संभाषण करताना त्यांना महत्त्व द्या. लोकांना ऐकलं जाणं आवडतं, म्हणून चांगले श्रोते बना. बिल क्लिंटन कोणाशीही बोलताना त्यांच्याकडे पूर्ण लक्ष द्यायचे. त्यामुळे लोकांना ते सहज लक्षात राहत. लोकांच्या बोलण्यातील महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. त्यांच्यामधूनच त्यांना प्रोत्साहन द्या आणि प्रश्न विचारा. वाद जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वाद टाळणे. वादामध्ये विजय मिळवला तरी तुम्ही समोरच्याचं मन जिंकत नाही. डेल कार्नेगी एकदा एका चर्चेत होते, पण वाद घालण्याऐवजी ते फक्त ऐकत राहिले आणि शेवटी लोक त्यांच्याच बाजूने गेले. म्हणूनच हो हे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करा. समोरच्याची बाजू समजून घेऊन नेहमी सौम्य उत्तर द्या. लोकांना सहज हो म्हणायला लावा. सुरुवातीला हो मिळवले तर संपूर्ण चर्चाच सकारात्मक होते. एका विक्रेत्याने ग्राहकांना विचारलं, तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम हवे ना? ग्राहकाने हो म्हणताच विक्री अजून सोपी झाली. प्रश्न विचारताना नेहमी सकारात्मकतेने सुरुवात करा. छोट्या छोट्या सहमती मिळवण्याचा प्रयत्न करा. लोकांना त्यांच्या कल्पनांची जाणीव स्वतःच करून द्या. लोक स्वतःच्या निर्णयावरती जास्त विश्वास ठेवतात. स्टीव्ह जॉब्स आपल्या कर्मचाऱ्यांकडून आयडिया काढून घेण्याचा प्रयत्न करत असे. त्यामुळे ते अधिक प्रेरित होत. लोकांना त्यांच्याच कल्पनांवरती निर्णय घेऊ द्या. त्यांना संधी द्या की ते स्वतःला निर्णय करता समजतील. तुमच्यासोबत वावरणाऱ्या लोकांना नेहमी प्रेरणा द्या. त्यांच्या आत्मसन्मानाचा विचार करा. लोकांना कमी लेखण्याऐवजी त्यांना मोठे व्हायला मदत करा. उदाहरणार्थ, नेपोलियन बोनापार्ट आपल्या सैनिकांना मोठे उपनाम देऊन त्यांचा आत्मसन्मान वाढवत असे. यासाठी लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करा. त्यांची बलस्थानं ओळखा आणि त्यांना त्यावर काम करू द्या. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, जो लोकांना महत्त्व देतो तोच आपल्या आयुष्यात मोठा होतो. ही तत्व वापरून तुम्ही कोणत्याही माणसाला आपलंसं करू शकता, प्रभाव टाकू शकता, मोठं यश मिळवू शकता. मित्रांनो, या पुस्तकामध्ये या सर्व तत्वांना तपशिलाने लिहिलेलं आहे.
माझी अशी इच्छा आहे की हे पुस्तक तुम्ही संपूर्णपणे वाचा आणि यातल्या काय काय गोष्टी तुम्हाला प्रत्यक्षात आणता येतील त्याचा विचार करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या गोष्टी तुम्ही प्रत्यक्षात आचरणात आणा. कारण हे पुस्तक खरोखरच तुमचं आयुष्य बदलू शकतं, तुम्हाला लोकांमध्ये लोकप्रिय बनवू शकतं, तुमची अनेक कामं तुम्ही सहज साध्य करू शकता. आता तुम्ही विचार करा की सांगितलेल्या गोष्टींपैकी नेमकी कोणती गोष्ट तुम्ही उद्यापासून प्रत्यक्षात आणणार आहात. ती गोष्ट कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.